तीन घरं राहिले मग तुमची आई, त्याच्यातलं आम्हाला कोणचं द्या आई? तुम्ही वरतं कोणचं घेऊन जा वरतं कोणतं? हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येऊन जाते. तर आता मी घरातले सगळे कामं वगैरे करून तयार झालेली आहे. अंघोळ पाणी वगैरे करून सगळं कामं करून तयार झालेले आहे. सकाळचे वाजलेले आहे 8:45 आणि मला आता पटकन निघायचं आहे वर्धेला, कारण आज आहे घराच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. आज काय म्हणजे भूमिपूजन वगैरे आहे, म्हणून सकाळीच लवकर पूजन करणार आहे, म्हणून आम्हाला पटकन जायचं आहे. तर चला, भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. आणि आमची इथे ना ही छोटी छान गुलाब लागलेली आहे, मस्त. ती छोटी पण किती सुंदर आहे, मस्त आहे. तर फुलं आहे, इकडे पण फुलं आहे. तर चला, आणि शानूला वगैरे मी काही सोबत नेणार नाही, कारण किती दिवस झाले ना शाळा वगैरे पडलेली आहे, तिची खूप अबसेंटी झालेली आहे, म्हणून आता तिचं एकही दिवस शाळा पाडणार नाही आहे. असं नाही, कोणत्या कारणामुळे होऊनच जातं. तर घरी करण आहे, त्याच्यामुळे मला ती इथे असली तरी टेन्शन नाही आहे, आणि तसंच नाही आताही होत्याच. तर चला, हे गेलेले आहे पेट्रोल वगैरे भरायसाठी, ते आले की पटकन निघ. आमचं वेळपर्यंत काही होत नाही, आणि मग जेव्हा वेळ येते तेव्हा आम्ही अशी धावपळ करत असतो. आता तसंच होत आहे. आणि आमचा तर आलो होतो आम्ही इथे प्लॉटवर, आणि आमचीच वाट बघणं चालू होतं यांचं. तर पटापट आम्ही पूजेचं वगैरे काढून घेतलं, आणि एक छोटंसं शेड वगैरे टाकून ठेवलेलं आहे, जेणेकरून आमचं तिथे सिमेंट वगैरे सगळं जे मटेरियल आहे तर ते ठेवायसाठी इथे असं बाबांनी छान शेड काढलेला आहे. आणि बांधकाम चालू असताना आमच्या तर इकडे चक्रा होणारच, तर हे आम्हाला बसायसाठी वगैरे व्यवस्थित झालेलं आहे, आणि मीटर वगैरे सगळं काही आमचं आलेलं आहे, सगळं तयार आहे. आता फक्त बांधकाम चालू करायचं होतं. तर सर्वात आधी तर इथे भूमिपूजन करून घेणार. ब्राह्मण वगैरे आम्ही बोलवलेले नाही आहे, आम्हीच पूजा करून घेऊ, आमचे बाबाच ब्राह्मण बनतात. तर आईंना जशी जमते तशी पूजा करून घेतलेली आहे. आणि आमच्या इथे प्रत्येक पूजेमध्ये विश्वकर्माजींची मूर्ती ठेवतात आणि पूजा केल्या जाते. तर त्याचप्रमाणे आजसुद्धा विश्वकर्माजींची मूर्ती ठेवलेली आहे, आणि इथे पूजा सुरू आहे. आणि हे लेआउट जे आहे पाडलेलं, तर ते सकाळीचंच आमचे जे इंजिनियर आहे ते येऊन करून गेले. आणि आमचे इंजिनियर आमचे रिलेटिव्हच आहे, जे आमचे मोठे बाबा आहे ना. मी काही दिवसा अगोदर लग्नाचा ब्लॉग टाकलेला होता हळदीचा, तर ज्यांचं लग्न होतं ना तेच दादा. तर त्यांनी हे सकाळी येऊन सगळं काम करून गेलेले आहे. त्यांच्याचकडून आम्ही डिझाईन वगैरे करून घेतली, कसं पाहिजे कसं नाही, सगळी आम्ही आयडिया जी आहे ते त्यांना सांगून दिली, आणि त्यानुसार मग त्यांनी व्यवस्थित असं आमचं एक घराचं डिझाईन करून दिलेलं आहे. तर तेच सकाळी येऊन इथे कॉलम घ्यायसाठी जे गड्डे केले जातात ना, तर त्याचं हे म्हणजे रेखाटून ठेवून दिलेलं होतं. तर आता JCB येणार आणि पूजा झाल्यानंतर, आणि मग होणार गड्डे. तर आम्ही JCB येईपर्यंत काही थांबलेलो नाही आहो, कारण की यांची जेवणं वगैरे व्हायचीच होते. आम्ही तर जेवण करून निघालो होतो, आणि यांची जेवणं वगैरे व्हायचीच होते, म्हणून मग आम्ही जास्त वेळ काही आम्ही थांबलेलं नाही. तर इथे सगळ्यांनीच आम्ही पूजा करून घेतली. आई म्हणत होत्या की तू कर म्हणून मी म्हटलं नाही, तुमच्याच हाताने पूजा होऊ द्या, आणि सगळेच जण करू. सुरुवातीला तुम्ही करून घ्या, आणि आपण सगळेच जण, आपल्या परिवारातले सगळेजण पूजा करून घेऊ. इथे फक्त आमच्या मुलींची कमी होती, पण आता कसं शाळा भरपूर पडल्या त्यांच्या, म्हणजे अबसेंटी झाली त्यांची, तर म्हणून त्यांना काही घरी ठेवलेलं नाही. तर आता बरेच काही पूजा आणि बरेच कामं आहे, पण थोड्या गोष्टीसाठी आपण त्यांना घरी पण नाही ठेवू शकत जास्त वेळ. तर आमच्या तिघींची पूजा करून झाली, आणि आता करणार आमचे बाबा पूजा, त्यानंतर दादा, आणि मग हे. तर आणि समर्थ बघा, इकडे आम्ही इकडे पूजा करत होतो, आणि तो तिकडे मस्त माती खेळत होता. लहान मुलांना माहिती नाही मातीसोबत काय त्यांचं कनेक्शन असते, तर कुठेही माती वगैरे काही दिसलं की खेळायला जातात. फक्त शानूच अशी होती की तिला लहानपणी माती दिसली की ती म्हणजे तिला आवडत नव्हतं, असं किचड नाही का, तसं आवडत नव्हतं.
खूप घनानी होती ती, पण आता पण आहे थोडीफार, पण राहते. प्रत्येक मुलं सारखे नाही राहत, सगळे वेगवेगळे राहतात. तर चला आता इथे पूजा वगैरे करून झाली आणि आता हे जे काय म्हणते त्याला टिक्का स्कूल का म्हणते मला माहिती नाही, त्यांनी यांच्या हातांनी पूजा म्हणजे हे करून घेणार, गड्डा वगैरे खोदून घेणार 5 वेळा असं, म्हणजे हे करणार गड्डा खोदल्यासारखं. पाहिजे हां. जय जय डेंजर आहे. समो असं हॅलो 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 ना काढते. हॅलो हॅलो जमलं मला नाश्ता. आता तुम्ही पूर्ण इथं सामान घेऊन या आणि इथंच राहिले येऊन जा का. तर झाला आमचा सगळा नाश्ता वगैरे करून झालेला आहे. नाश्ता आणलेला होता, सोबत फळं आणले होते, सगळं खाऊन झालं आणि ते कामवाले होते त्यांना सुद्धा दिलं. आणि आता आमचं एक एक मटेरियल पडत आहे. रेती टाकली होती नाही, इकडे रेती टाकलेली आहे याच्या मागेच. आणि विटा म्हणतो, विटा टाकल्या आपल्या, विटा टाकायच्या आहे. गिट्टी आलेली आहे आता, आपलीच गिट्टी आहे ना, गिट्टी आलेली आहे आता. फक्त आता विटा बाकी आहे, सळा घ्यायची आहे, सिमेंट आहे, भरपूर मटेरियल बाकी आहे. आजपासून झालेली आहे सुरुवात. आणि आता त्यानंतर बुडाबुडी जे आमची इच्छा ते इथंच दोघांची रावटी इथे या मलात. हा मग आयत्या घरात म्हणजे तुम्हाला कष्ट करायला लागेल ना, काही ना काही. आम्ही करू आमचं जेव्हा येईन तेव्हा. कष्ट करायला लागेल, पाणी टाकायला लागेल, थोडंसं काहीतरी टाकटूक करायला लागेल, नाही, थोडंसं गड्डे खोदायला लागल, काहीतरी करायला लागेल ना सहभाग. गड्डे खोदासाठी आता तुम्हीच आहे, सगळं करायसाठी तुम्हीच आहे. हां, आम्ही इथं राहत नाही ना जवळ. आता माझी जाऊबाई पण बारीक चिरीक आहे, तिच्याकडून पण होत नाही जास्त. अरे बाबा, हे मामा आले. आमचा कारभारी बघा काय रे समर्था, काय गिट्टी आहे, घर बांधायचं आहे ना आपल्याला. हो ना, कोण करा नाही तर का. संपा कसं वाटत आहे तुम्हाला, घराचं काम सुरू होऊन झालं. 3 घरं राहिले मग तुमची आई, त्याच्यातलं आम्हाला कोणचं द्या, कोणचंच नाही. देखेंगे सोचेंगे. ट्रक आवाज सोडून राहिला का. ते घर कोणतं द्यायचं म्हणजे 3 घरं आहे म्हटलं यांच्यापाशी, तर आम्हाला कोणचं द्या बा, तुम्हाला कोणचं पाहिजे. आता सांगून मी इथंच राहतो. हे पाहिजे का, कामं काय करायला लागत नाही जास्त, केलं तिथं खाल्लं झोपलं टेन्शन नाही. येते नाही कोणी. जेवढं मोठं घर असलं तेवढं काम राहते. आई तुम्ही वरतं कोणचं घेऊन जा. वरतं कोणतं घेऊन जा. काही नाही. तर आली मी वर्धेवरून आणि आल्या मी केला आराम, त्याच्यामुळे थोडेसे असे केस बेकार झालेले आहे. तर अवतार थोडासा बेकार झालेला आहे. तर आता शानू स्कूलमधून आली, तिचं जेवण खावण झालं. करण होता घरी, करण आत्ताच गेला त्याच्या गावी. तर
शानूची झालेली आहे ट्युशनची वेळ, म्हणून शानू करत आहे तिकडे तयारी. ती तिची आपली आपली तयारी करून घेते. आजकाल मला काही तेवढं बघायचं काम नाही आहे, फक्त बरोबर लक्ष देते मी. आणि शानूनी आज खूप रिक्वेस्ट केली की मला खायचा आहे डोसा. खूप दिवस झाले ती म्हणत आहे मम्मी स्कूलमध्ये सगळेजण डोसा इडली काही पण असं घेऊन येते म्हणून मग मी आता कालपासून तिचं तेच चालू आहे की मला काहीतरी डोसा इडली किंवा ढोकळा असं काहीतरी दे. तर मी थोडंसं जे तांदूळ आहे रेशनचे ते थोडेसेच होते, बरोबर 3 वाट्या निघाले. तर तेवढंच मी बॅटर टाकले. बॅटर म्हणजे तांदूळ आणि डाळ टाकलेली आहे भिजत. मग अशी पटकन मी म्हटलं तेवढ्या वेळात आज म्हणजे संध्याकाळी मिक्सरमधून काढून घेते, एवढा वेळ आहे माझं, म्हणून मग ते टाकलेलं आहे भिजत. आणि आता झालेली आहे माझी व्हिडिओ अपलोड करायची वेळ. तर व्हिडिओ अपलोड करून घेते. थोडा वेळ मी तिकडून आल्यानंतर थोडा वेळ आराम केला, कारण एवढं थकल्यासारखं वाटत आहे ना. आणि आता उन्हाळा सुरू झाल्यासारखं वाटत आहे, झालाच आहे उन्हाळा सुरू. तर त्याच्यामुळे ना थोडंसं गरम होत आहे. तर बाहेर वगैरे असं फिरायला गेलं ना तर पूर्ण एनर्जी डाऊन झाल्यासारखी वाटत आहे. तर तसंच आज मला वाटत होतं, तिकडून आल्यानंतर असं थकल्यासारखं वाटत होतं. मग मी थोडा वेळ केला आराम आणि आता करते घरातली सगळी कामं. शानू करते ती तिचं तयारीचं ट्युशनच्या, आणि मी इकडे करते माझे कामं संध्याकाळचे, झाडझूड, वरचे कपडे वगैरे आणायचे आहेत ते सगळं. आणि हो मी आज ना घरचे जे वांग्याचे झाडं आहे ना तिथून आणलेले आहे एवढे वांगे तोडून आणलेले आहे. एवढे वांगे निघाले. खरंच असे जर म्हणजे 2-3 दिवसाआड किंवा हफ्त्यातून एकदा तरी असे वांगे निघाले ना एवढे, तर भाजीचं एक काय म्हणते त्याला, भाजीची सोय होऊन जाते. आणि मेन म्हणजे ना काय म्हणते त्याला, सल्फेटचं वगैरे बिना सल्फेटचं खायला मिळते. तर ते एक खूप चांगली गोष्ट. तर आता इथे तर आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत इथे मी झाडं लावलेलेच आहे. आणि जेव्हा तिकडे जाऊ ना तिकडे पण मी लावणार, कारण मी माझे जुने ब्लॉग बघत असेल तर त्यांना माहितीच आहे मला झाडांचा किती छंद आहे. आणि असं काही मी झाडांच्या अवतीभोवतीच राहत असते. तर ते माझं असं दिवसभर चालू असते. मी दुपारी काय केलं, आज वांग्याचं बी होतं थोडंसं, तर ते टाकलेलं आहे एका पॉटमध्ये. जेव्हा त्याचे रोपं निघणार तेव्हा मी लावून देणार. दिवावात वगैरे करून झालेली आहे. दिवावात करून झालेली आहे. आणि आता मी करते पटकन स्वयंपाक, कारण की आज मला शानू स्वतःहून म्हणत आहे की मम्मी मला भूक लागली, जेवायचं काय केलं म्हणून. तर कधीच नाही म्हणत, अशी कधीच म्हणत नाही की मला जेवायचं आहे मम्मी, मला भूक लागली की काही. मला उलट कसं जबरदस्ती करावं लागते की अगं बाई जेव जेव जेव, भाजी पोळी खा, हे कर ते कर, म्हणजे जेवणाच्या बाबतीत. तर आज स्वतःहून म्हणत आहे. तर चला मग आता मी पटकन स्वयंपाक करून घेते आणि तुम्हाला मग भेटते. आणि आता कसं थंडी वगैरे झालेली आहे कमी, त्यामुळे आता सकाळचं फिरणं आणि संध्याकाळचं फिरणं कंटिन्यू करावं लागणार आहे. आणि उद्यापासून आम्ही स्टार्ट करणार आहे सकाळीच फिरणं. तर आता सकाळी उठल्यावर बघू म्हणा, पण तरी आता जेवण झाल्यावर तरी बाहेर फिरायला जाणार. तर पटकन स्वयंपाक झाला म्हणजेच मग फिरायला वेळ मिळून जातो. चला मग भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. माझं जेवण झालं. आता या दोघांचं व्हायचं आहे. यांना म्हटलं तुम्ही दोघंजण जेवा, मी करते डोशाचं बॅटर काढून घेते. छान भिजलेलं आहे, भिजलेली आहे डाळ वगैरे छान व्यवस्थित भिजलेली आहे. काढून घेते मी पटकन.
मी आली आता बाहेरून फिरून. आता मला करायचं आहे हेअर ऑइलिंग. उद्या मी धुणार केस. आज तर काही धुऊ शकत नाही, तर उद्या धुणार केस. म्हणून आज मस्त तेल लावून घेते घरी बनवलेलं. हे आहे मी घरी बनवलेलं तेल. यामध्ये खूप सर्व अशा जडीबुटी आहे ज्या मला समजते त्या टाकलेल्या आहे, पण मला याने फायदा आहे म्हणून मी पुन्हा डबल केलेलं आहे ते. छान मस्त मसाज करून लावून घेणार केसांना. नाहीतर इतके जास्त केस गळत होते माझे, इतके जास्त डॅन्ड्रफमुळे. मला हिवाळ्यात इतका डॅन्ड्रफ होतो. मला हिवाळ्यात मला तोच त्रास आहे डॅन्ड्रफचा. तर मी यामध्ये थोडेसे कडुनिंबाचे जे पानं आहे ना ते सुद्धा टाकलेले आहे. त्यामुळे डॅन्ड्रफ माझा कमी झालेला आहे. आणि पुन्हा थोडीशी जटामासी आणलेली होती, गोडनिंबाचा पाला, पुन्हा म्हणजे कढीपत्ता, पुन्हा जवस, कलंजी, मेथी दाणा आणि जास्वंदाचे फुलं, आणि पुन्हा यावेळेस कोरफड सुद्धा टाकलेला आहे. तर एवढं सगळं टाकून हे तेल तयार केलेलं आहे. आई मला लावणं बोलायचं उद्या, कारण की उद्या तुझी स्कूल आहे सकाळी, परवा मग तुला सुट्टी येते. उद्या संध्याकाळी लावलं, परवा तू डोकं धुऊ शकते, नाही का? नाही हो, तर शनिवार उद्या आहे ना. उद्या जर डोकं दुखलं तर आपण जर डोकं कापले शनिवारला तर शनी निघते. हो का? हो. चला तर मग मंडळी, झालेली आहे मस्त डोक्याची चंपी, केसांची चंपी. आणि आता करते मी आराम. खूप थकल्यासारखं वाटत आहे. आता उन्हाळा लागल्यासारखं वाटत आहे ना, त्याच्यामुळे उन्हात जाणं येणं केलं की अशी झोप येते, सुस्तावल्यासारखं वाटते. तर आता करते मी आराम आणि भेटते तुम्हाला उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि बेल आयकनवर आजचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.